तर मुंबईमध्ये बाबुलनाथ मंदिरामध्ये पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी झाली आणि बाबुलनाथ मंदिरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। श्रावणी सोमवार निमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी सकाळपासूनच पाहायला मिळत आहे। सध्या मी बाबुलनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उभी आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो गाभाऱ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। बाबुलनाथ हे शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे, मुंबईतलं हे सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि प्रत्येक सोमवारी असं चित्र आपल्याला बाबुलनाथ मंदिरामध्ये पाहायला मिळेल। फक्त गाभाऱ्यातच नाही तर मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी भाविकांनी सकाळपासूनच केलेली आहे। तासनतास रांगेमध्ये उभे राहून सध्या भाविक हे आपल्याला दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशी रोषणाई सध्या करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई आपण पाहू शकतो, फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भक्तिमय वातावरण संपूर्ण मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिराच्या बाहेर सुद्धा मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि या रांगेमध्ये उभे राहून तरुणाई असेल, वरिष्ठ नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात महिला असतील, सध्या आपल्याला रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेताना पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून भाविकांनी या ठिकाणी मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। हे संपूर्ण दृश्य आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल। श्रावणी सोमवार निमित्त दरवर्षी आपल्याला बाबुलनाथ मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते, कारण सुप्रसिद्ध असं हे शिवमंदिर आहे आणि प्रत्येक सोमवारी म्हणजे दर सोमवारी आता श्रावणाच्या महिन्यामध्ये आपल्याला अशाच प्रकारे गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल। फक्त मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा भाविक बाबुलनाथ मंदिरामध्ये येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।